आज आपण घेऊन येत आहोत स्वाध्याय 1.2 मधील पहिलं गणित. बघा तर पहिलं गणित काय सांगतंय, 17 8 21 13 41 2 27 31 51 या संख्येपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे. म्हणजे आता इथं काय आपल्याला संख्या दिली, याच्यातून सर्वात प्रथम आपल्याला मूळ संख्या बाजूला काढायची आहे. आपण याच्या आधी आपण मूळ संख्या शिकलेलो आहोत. तर बघा आता 17 ही मूळ संख्या आहे, 8 नाही 21 नाही 13 ही मूळ संख्या आहे, 2 31 या एवढ्या आपल्या मूळ संख्या झालेल्या आहे. आणि याची आपल्याला काय सांगितलं आहे, बेरीज. तर चला आता बेरीज करूया आपण याची. 1 1 आणि 2 3 3 आणि 1 4 4 आणि 3 7 7 आणि 7 14 14शी 4 हातचा आला 1 4 आणि 3 7 8 9 10. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली बेरीज आलेली आहे 104. आणि आपल्याला आपल्या पर्यायामध्ये 104 सुद्धा दिसत आहे. पर्याय क्रमांक सी हे आपला पहिल्याचं आन्सर. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला दुसरं गणित शिकायचं आहे. एकदम सोपं आहे. बघा, पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे. विधान म्हणजे काय, दिलेले पर्यायापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे हे आपल्या पर्यायाला टिक करायचं आहे. आणि असे गणित 2019 ला मी पडलेलं आहे, आपल्याला पेपरमध्ये 9 द्यायच्या. बघा आता एकदम सोपं आहे. ज्याला समविषय माहिती असेल तर ते गणित अत्यंत सोप्या याच्यात समजू शकेल. बघा पहिला पर्याय काय सांगताय, 0 ही विषम संख्या आहे. बघा आता 0 ही विषम संख्या आहे, कारण 0 कोणाच्या पुढे लागलं तरच त्याची काय ती किंमत ठरवल्या जाती. त्यामुळे 0 ही विषम संख्या नाहीये. त्यानंतर 0 ही सम संख्याही नाही आता सांगितल्याप्रमाणे, कारण 0 ही एखाद्या संख्येच्या पुढे लागली असं मी त्याला 0 लिहिलं तर याला काही किंमत नाहीये. ही त्याच्या पुढे एखादी संख्या 2 लिहिली तर ही झाली सम. पण ही नुसती 0 असल्यामुळे आपल्याला ही सम संख्याही म्हणता येत नाही. याच्यावरून आपला पहिला पर्याय नाही, दुसरा पर्याय सुद्धा नाही. आणि सी पर्यायाकडे बघा, 0 ही मूळ संख्या आहे. 0 ही मूळ संख्या ही नाही, कारण कोणाच्या तरी पुढे लागली असती तरी ती आपली मूळ संख्या होऊ शकत नाही. आपला सी पर्याय सुद्धा इथं आपल्याला काय रे घेता येत नाही. सरते शेवटी बघा डी पर्याय काय सांगतोय, 0 ही विषम संख्या नाही आणि समसंख्याही नाही. अगदी बरोबर, कारण आपण वर 2 पर्यायात सांगितलं आहे की 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक डी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. चला लगेच आपण तिसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूया. 3 ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत यातील फरक काढा. बघा आता आपण याच्या आधी दर्शनी किंमत शिकलेलो आहोत. दर्शनी किंमत म्हणजे जी दिसते ती, आणि स्थानिक किंमत म्हणजे काय की ज्या संख्या विचारली, आपल्याला कोणती संख्या विचारली 3, या 3च्या पुढे किती संख्या आहे 1 2 3 आणि 4, या 3 वर 4 झिरो देऊन टाकले की आपली स्थानिक किंमत मिळून जाते. तर बघा आता दर्शनी किंमत पहिले तयार करू आपण. दर्शनी किंमत काय सांगते, जी दिसती ती. आपल्याला कोणती विचारायला आहे 3 कशाला तशी. आणि आता काय विचारले, स्थानिक किंमत. आता 3 ची स्थानिक किंमत काय, 3 कशाला तसे. आणि त्याच्या पुढे आपण आताच म्हणतो 1 2 3 4, 4 0 1 2 3 4, म्हणजेच आपली स्थानिक किंमत किती तयार झाली रे 30,000. आणि स्थानिक किंमत यातील फरक काढा. फरक म्हणजे काय रे, वजाबाकी. तर आता आपण याचा वजाबाकी करू. 30,000 वजा 3. चला आता याची वजाबाकी करूया आपण. आता बघा 0तून 3 जात नाही, शेजाऱ्याकडून काय घ्यायचं आहे रे, हातचा घ्यायचा आहे. तर डायरेक्ट घ्या 3 कुण हातचा घेणं. इथं द्यायचे 2, इथं झाले 10, इथं 9, इकडे डबल हातचा दिला, इथं डबल 9, इथं डबल
आता इकडे त्याला येत आले 9, आता शेवटची शेवटी झाली 10, 10तून 3 गेले 7, आणि जिथं काही नसतं तिथं आपण 0 दिलं तरी चालेल. 9तून 0 गेले 9, 9तून 0 गेले 9, 9तून 0 गेले 9, आणि ह्या 2तून 0 गेले 2. बघा विद्यार्थी मित्रांनो, 29,997 पर्याय दिसत आहेत का? बघा बरं, बघा इथं दिसले आपल्याला 29,997 पर्याय क्रमांक 2. अत्यंत सोपं गणित आहे. फक्त या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे दर्शनी किंमत काय आणि स्थानिक किंमत काय. तर दर्शनी किंमत म्हणजे काय? जी दिसती तीच. आणि स्थानिक किंमत म्हणजे काय रे बा? जी संख्या दिसली त्याच्यावर अंडरलाईन ती लिहून घ्यायची आणि त्याच्या पुढे जेवढे संख्या असेल तेवढे 0 देऊन टाकायची. या प्रकारे आपला तिसरं गणित संपलेलं आहे. चौथ्याकडे वळूया. बघा आता गणित नंबर 4 अत्यंत सोपं आहे. फक्त आपल्याला त्याच्याविषयी माहिती असणं गरजेचे आहे. तुम्हाला पेन सुद्धा चालवत काम पडणार नाही. बघा 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे? आता पुढील पैकी काय खरे आहे? हे 4 पर्याय दिले, यापैकी आपल्याला शोधायचं आहे की या 2 संख्येविषयी कोणती गोष्ट दिलेली आहे. पेनाची सुद्धा गरज पडणार नाही. बघा आता, आणि हे गणित 2015 विचारले आहे आणि काही सेकंदात काही मिनिटात आपल्याला गणिताचं उत्तर बघता येईल. बघा कसं येतं. बघा दोन्ही मूळ संख्या आहेत. बघा आता ही 97 मूळ आहे पण 33 मूळ आहे का? नाही. या ठिकाणी हा पर्याय कटलेला आहे. त्यानंतर बघा दोन्ही समूह संख्या आहेत. आता समूह संख्या आहेत का? त्याआधी बघायचं त्याच्यापेक्षा खाली या. दोन्ही 11च्या गुणित आहे का? हे 11च्या पाड्यात आहे का? हे आहे पण हे आहे का? नाही. त्यामुळे सी पर्याय सुद्धा आपल्या इथं कटलेला आहे. दोन्ही समसंख्या आहेत. दोन्ही समसंख्या आहे पण याच्यात एक मूळ संख्या आहे, त्याच्यामुळे समसंख्या म्हणता येते का? नाही. त्यामुळे आपला डी पर्याय सुद्धा इथं आपल्याला कटलेला आहे. आपल्याकडे राहिलेला आहे फक्त बी पर्याय. दोन्ही समूह संख्या आहे. आणि दोन्ही समूह संख्या काय आहे बरं? की या दोघांचे कधी विभाजक पाडले, समजा 33 आणि 97 याचे काय पाडायचे आपल्याला? विभाजक. विभाजक काय आहे? दोन्ही समान विभाजक एक पाहिजे. आता बघा 33 कोण्या पाड्यात येतात? 3च्या 1च्या पाड्यात येतात, 3च्या येतात, नंतर 11च्या येतात, आणि शेवटी डायरेक्ट कोणत्या येतात रे? 33. आणि 97 बघा 1 आणि 97च्याच पाड्यात येतात. बघा व्याख्या काय सांगते आपल्याला? की समूळ संख्येची की त्याचे सामायिक विभाजक एक पाहिजे. त्यामुळे बघा याच्यामध्ये हा एकच असा आहे, दोन्ही संख्येमध्ये ते सामायिक आहे. त्याचमुळे आपल्या पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. चला आता बघा पाचवं गणित आहे. पुढील पैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी असते? नुकतेच आपण मागे एक गणित बघितलं होतं की जी दर्शनी किंमत जी दिसते तीच, आणि स्थानिक किंमत म्हणजे अशी एक संख्या आहे की तिची दर्शनी व स्थानिक किंमत नेहमी सारखी असते, ती म्हणजे 0 असते. कोणती आहे? 0. नो चॅलेंज. 0ची किंमत आपण कुठं पण स्थानिक किंमतीत टाका, तिची किंमत 0 दिसणार. सपोज एखादं उदाहरण घेतलं आपण, समजा आता 45,607. आता याच्यामध्ये कधी आपण बघायला गेलो, या 0ची दर्शनी किंमत काय दिसणार आहे तुम्हाला? 0. आणि स्थानिक किंमत म्हणायला गेले सर तुम्ही म्हणले होते की बा 0 लिहा आणि त्याच्या पुढे डबल एक 0 द्या. बघा याची किंमत काय झाली? 0. त्यामुळे या पाचव्या गणिताचं उत्तर आपला ए पर्याय काय रे? 0. कारण ही नेहमी दर्शनी आणि स्थानिक किंमत नेहमी काय असते रे? सारखी असते. तर आता 6वं गणित बघा. 4, 5, 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या अंक पुनरुक्त होऊ शकतात संख्या कोणती? म्हणजे याचा अर्थ काय आहे? बघा आपल्याला इथं 5 अंकी संख्या तयार करायची. तर बघा ही आपल्याला दिलेली संख्या किती अंकी आहे? 4 अंकी. आता आपल्याला संख्या कोणती बनवायची आहे? 5 अंकी संख्या. तर 5 अंकी संख्या बनवतो ना, तर 4 अंकी संख्या आहे बनवायची सर्वात लहान संख्या. आता सर तुम्ही म्हणसान की सर याच्या सर्वात लहान संख्या तर 0 आहे, आपल्याला 0 जमत नाहीये. तर 0 पेक्षा लहान संख्या कोणती आपल्याकडं? 3. त्यानंतर आपल्याला 0 द्यायचा आहे, आणि लहान संख्या असल्यामुळे आपल्याला डबल एक 0 द्यायचा. आणि आता 3 नंतर आपल्याला 4 ही संख्या लहान दिसते आणि
शेवटी 5. तर बघा याच्यापासून आपली 5 अंकी संख्या तयार झालेली आहे, कारण आपल्याला सांगितलं आहे की ही संख्या पुनरुक्त होऊ शकतात. त्यामुळे आपण ही संख्या आपण पुनरुक्त घेतलेली आहे. आणि आपल्या पर्याय क्रमांक उत्तर बघा बरं, 30,045 कुठे दिसतंय तर 30,045 हा बी पर्याय आपलं उत्तर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय 1.2 मध्ये आपण सगळ्यात शेवटचं गणित घेणार आहोत. लक्ष द्या काळजीपूर्वक. असे चॅलेंजिंग गणित पडतात, सोपे असतात पण आपल्याला फिरवण्यासारखे असतात. बघा, n या कोणत्या नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढील पैकी कोणते विधान सत्य आहे. हे गणित आपल्याला 2016 पडलेलं आहे. बघा आता आपल्या ब्रॅकेट मध्ये माहिती दिली, एक संख्या घेतल्यानंतर लहान मोठी संख्या आपण ठरवू शकतो. बघा आता इथं आपल्याला पर्याय दिले n या संख्ये नैसर्गिक संख्येला आपल्याला काहीतरी आपलं समजा म्हणून मांडणं पडतं. समजा म्हणजे आपण समजा कधी समजा n बरोबर कधी आपण 1 घेतलं. n बरोबर काय घेतलं रे? 1. आता सर्वात एक तर घेतलं, पण सर्वात पहिले आपण लहान मोठेपणा कसे ठरवतात, या चिन्हाचा वापर कसा करायचा 2, हे आपण एका 5 मिनिटासाठी समजावून घेऊ. पाहता समजा आपण 5 आणि इकडे घेतली संख्या 1 8. आता बघा या 5 आणि 8 मध्ये कोणती संख्या मोठी वाटते? 8. आता बघा 8 कडे मी आता सांगतो तुम्हाला चिन्हाचा वापर कसा करायचा. तर बघा या 8 कडे तुम्हाला किती एरो दिसतात? 1 आणि 2. म्हणजे ही या चिन्ह सांगते की ही संख्या मोठी आहे. आणि 5 कडे फक्त एकच तोंड दिसतंय आपल्याला. थोडक्यात सांगण्यासाठी लहान संख्या आहे. समजा डबल एखादं उदाहरण घेतलं मी, 9 आणि 11. आता मला सांगा या 9 आणि 11 मध्ये मोठी संख्या कोणती आहे? 11 कडे किती एरो येणार आहे रे? 2. आणि 9 कडे 1 एरो. याच्यातून तुम्हाला कळलं असेल लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती. चला आता आपण आपल्या गणिताकडे वळूया. चला आता हे गणित आपल्याला पर्यायानुसार सोडवायचं आहे. आता n साठी आपण काय म्हणलेलं आहे? 1. चला पर्याय क्रमांक 1 इथं घेऊया आपण. बघा n चा वर्ग साइन n चा क्यूब म्हणजे घन. बघा आता n ची संख्या त्याच्यात आपण पुट करूया. n चा म्हणजे 1 चा वर्ग आणि 1 चा घन. 1 चा वर्ग 1च येतो आणि 1 चा घन सुद्धा काय येतो रे? 1 येतो. या ठिकाणी साइन सांगताय की ही संख्या याच्यापेक्षा मोठी आहे. असं होऊ शकतं का? नाही. त्यामुळे हा पर्याय आपला काय रे? नाहीये. आता बी पर्याय बघा, इथं संख्या काय पाहिजे होती? बरोबरचं साइन आलं असतं ते बरोबर म्हणलं असतं, पण इथं काय रे? हे सांगतंय की या 1 पेक्षा हे 1 मोठा आहे. असं होऊ शकत नाही. आता बी पर्याय पहा काय रे? n चा क्यूब साइन n चा वर्ग 1 चा घन 1 आणि 1 चा वर्ग बी 1. इथं तीच कंडिशन सांगणं सुरू आहे की या 1 पेक्षा ह्यो 1 मोठा आहे. हे जमतंय का? होऊ शकतं का? नाही. त्यामुळे आपला बी पर्याय सुद्धा इथं उत्तर चुकलेलं आहे. सी पर्यायाकडे या. n चा वर्ग n चा क्यूब साइन आणि 0. बघा आता डबल याच्यात संख्या टाकू. n चा वर्ग म्हणजे 1 वजा n चा क्यूब म्हणजे 1 चा क्यूब साइन 0. बघा आता 1 चा वर्ग 1 वजा 1 चा घन 1 0. 1 मधून 1 गेला 1 आणि आता 1 मधून 1 गेला 0 आणि साइन बघा असं दिले. इथं सांगते या 0 पेक्षा हा 0 मोठा आहे. असं होऊ शकतं का? 0 पेक्षा 0 मोठा नाही. मग हा बी पर्याय आपला काय चुकलेला आहे. आता शेवटचा पर्याय बघा डी पर्याय काय दिले? n साइन 0. आता n ला काय मानले? 1 साइन 0. मग इथे सांगता येतं की या 1 पेक्षा 0 लहान आहे आणि 0 पेक्षा 1 मोठा आहे. हा पर्याय आपला उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी आपला स्वाध्याय 1.2 संपलेला आहे. आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिशन DCD मिशन नवोदय या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्राला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.